ओके, तर या रोटेशनल डायनामिक्स मध्ये की खरं तर हा जो सर्क्युलर मोशन पार्ट आहे किंवा रोटेशनल डायनामिक्स हा जो चॅप्टर आहे, फर्स्ट चॅप्टर इज डिवायडेड इंटू टू टाइप्स, that is first circular motion and another is rotational motion. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये काय फरक आहे, तर न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन जो आहे, न्यूक्लियसच्या भोवतालचा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. तर तर पृथ्वी सूर्याभोवती, बरं चला एक वेगळं उदाहरण घेतो. पृथ्वी जी सूर्याभोवती फिरायली आहे ती आहे सर्क्युलर मोशन मध्ये. त्याच्यानंतर पृथ्वी जी स्वतःभोवती फिरायली आहे ती आहे रोटेशनल मोशन मध्ये. ठीक आहे, तर कॉम्बिनेशन ऑफ दिस सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन इज कॉल्ड ॲज म्हणजे या चॅप्टरचं नाव आहे ते, आणि त्याला काय म्हणू आपण, वाचा बरं. काय त्याचं नाव, रोटेशनल डायनॅमिक्स. काय नाव आहे त्याचं, रोटेशनल डायनॅमिक्स. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर मित्रांनो, आपण सर्क्युलर मोशनचा कुठपर्यंतचा भाग पाहिलाय, तर बऱ्याचशा गोष्टी या सर्क्युलर मोशनच्या पाहिल्यात आपण. आता वेळ आहे ओके, आता वेळ आहे सर्क्युलर मोशनचा शेवटचा भाग बघण्याची, दॅट इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. दॅट इज व्हॉट, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. याचा अर्थ, मी आता एक तुम्हाला छोटा प्रयोग सांगतो. तुम्ही काय करायचं, एक हातात दोरी घ्यायची, त्या दोरीमध्ये वर एक छोटासा काय बांधायचा, दगड बांधायचा, आणि त्याला असं फिरवायचं, व्हर्टिकली फिरवायचं, व्हर्टिकली. जसं आपण बघा दिवाळीमध्ये फुलबाजी वगैरे फिरवतो की नाही अशी गोल, तसं व्हर्टिकली फिरवायचं. तर ती फिरवत असताना हे बघा, मी एक डायग्राम पण इथं काढून दाखवतो. हे बघा, हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हे काही सर्कल दिसतोय, तर हा जो सर्कल आहे, तर या सर्कलचे हे जे भाग दिसत आहेत काय, इथला एक पॉइंट दिसतोय, तर इथला एक पॉइंट दिसतोय, आणि हा एक पॉइंट दिसतोय. तर अगोदर सर्कलला मी अगोदर काय करून घेतो, तर अशा दोन रेषा मारून घेतो. यस, दिसतोय, तर याला म्हणायचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मित्रांनो, इथे एक गोष्ट तुम्हाला मला 100% सांगावी लागेल. दिस इज व्हॉट रे, दिस इज व्हॉट, हे कोणता पॉइंट आहे, हायएस्ट पॉइंट. हा कोणता पॉइंट आहे, हायएस्ट पॉइंट. हा कोणता पॉइंट आहे, कोणता पॉइंट आहे, लोअर पॉइंट. मी नावं देऊ का, चला मी नावं देतो. चला मी नावं देतो. याला नाव देतो ए. ए पॉइंट कसा आहे रे, हायएस्ट पॉइंट. हा बघा, खूप महत्वाचं आहे. हा बी पॉइंट कसा आहे, तर तुम्ही म्हणाल सर लोवेस्ट पॉइंट आहे. आणि सी जो पॉइंट आहे, सी तो कुठला पॉइंट आहे रे, तर त्याला नाव आहे बघा, यस. तर तुम्हाला कळायलंय बघा, आपल्याला शिकायचंय काय, मुद्दामून मी ती ब्लॅक म्हणजे स्क्रीन घेऊन सांगतोय मी, की बाबांनो आपल्याला हायएस्ट काय शिकायचंय, की बाबांनो आपल्याला एक सर्कल शिकायचंय. म्हणजे ही कसली मोशन आहे रे, तर हा जो माझा कोण आहे, हा जो माझा आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरायला दिसायला अँटी क्लॉकवाईज फिरायलाय. पॉइंट ए इज हायएस्ट पॉइंट, पॉइंट ए इज व्हॉट, हायएस्ट पॉइंट, पॉइंट बी इज लोवेस्ट पॉइंट, पॉइंट सी इज विच पॉइंट, मिडल पॉइंट, मिडवे पॉइंट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर काय, ओके, इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतरचा भाग आहे आपल्याला, की हे जे तिन्ही पॉइंट आहेत, या तिन्ही पॉइंट मध्ये आपल्याला काय काढायचंय बघा. मी आपल्याला काय काढायचे सांगतो, क्लिअर होऊन जाईल. तर तिन्ही पॉइंट मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय काढायचंय, तर नंबर 1 व्हेलॉसिटी काढायची, आणि दुसरं गोष्ट काय काढायचे, काय काढायची मित्रांनो, टेन्शन. तर व्हेलॉसिटी आणि टेन्शन दोन्ही गोष्टीच्या आपल्याला काय काढायचे, एक व्हेलॉसिटी काढायची आहे, आणि दुसरं काय करायचे, टेन्शन. म्हणजे आता ह्या पूर्ण पॉइंट्स मध्ये किंवा या पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचे रे, तर तुम्ही सांगायचं की सर व्हेलॉसिटी अँड टेन्शन. बघा मी काय सांगतोय, व्हेलॉसिटी अँड टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट, velocity and tension at lowest point, and velocity and tension at मिडल पॉइंट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, अजिबात अडचण नाही. चला पुढं पुढं सुरू ठेवायचंय ना, कळायलंय ना. तर शिकतोय काय मग आपण, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर मित्रांनो, जर काही अडचण नसेल, आपण पुढं म्हणजे व्यवस्थित आवाज वगैरे ऐकू येत असेल, ज्याचं पहिलं लेक्चर आहे त्यांच्यासाठी, किंवा स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसत असेल, आणि जर आपल्याला आता हे कळून पुढच्या आता ह्या पॉईंटकडे वळायचं असेल, तर मला यस करून टाईप करा. यस टाईप करून मला सर्वांनी मला मेसेज करा, जेणेकरून मला पाहू द्या इंटरनेट स्पीड आणि बाकीचं बरंच काही. ओके,
यस प्लीज. यस शुभांगी, हर्षदा, ओके. शिवकन्या, विशाल लहाने, ओके ओके ओके. यशस्वी, ओके. चलो चलो. याचा अर्थ सगळ्यांचं म्हणजे कम्युनिकेशन हे फेथफुल आहे, टेन्शन नाही. ठीक आहे. चलो अभी हम आगे बढ़ते हैं. तो फिर हा तर आता काय करायचं बघा, एक लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या रे. आता याच्यातला खूप महत्वाचा गर्भ पॉइंट सांगतोय मी. तो पॉइंट कळाला की बाकी याचं काहीच देणं घेणं नाही. चला जरा हायएस्ट पॉइंट कडे लक्ष द्या बरं. आता मी हा पॉइंट जरा खोडतोय. हे बघा हा जो पॉइंट आहे ना तो खोडतो मी पॉइंट. अरे हे सगळंच खोडलं का? ओके चला मी एक डायग्राम इथं काढून दाखवतो. अजिबात टेन्शन नाही. हे बघा थोडी मोठी काढतोय. डायग्राम दिसतीये? ओके चला फटाफट. यस ओके ओके. चला मी पॉइंट्सला नावं देतो. हे बघा ब्लॅक कलर चॉईस करतोय. दिस इज व्हॉट हायएस्ट पॉइंट, दिस इज व्हॉट लोवेस्ट पॉइंट, अँड दिस इज व्हॉट मिडल पॉइंट. ABC कळालं? नावं पण आले. मी इथं नावं देतो. बरं ऐका आता माझा लक्ष द्या. आपल्याला आजच्या दिवसात फक्त एवढी डायग्रामच बघायची. काय तर माझा जो आता हे जरा सेंटर येणार मित्रांनो, हे तर सेंटर आहे. याला मी O नाव देतो. ठीक आहे. याला काय नाव देऊ? C. याला काय नाव देऊ? A. आणि याला काय नाव देऊ? B. ठीक आहे. तर A, B आणि C हे काय आहेत म्हणलं की तुम्हीच म्हणायचं सर A इज व्हॉट, A इज हायएस्ट पॉइंट, B इज व्हॉट लोवेस्ट पॉइंट, अँड C इज व्हॉट मिडल पॉइंट. ठीक आहे. तर माझा जो काही ही जी मोशन आहे ही कसली आहे रे? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? तर तुमच्या लक्षात येईल की ही कसली आहे? अँटी क्लॉकवाईज मोशन आहे. ठीक आहे. तर मग व्हेलॉसिटी कशी असते बघा. हे बघा व्हेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल. टँजेन्शियल म्हणजे इकडे चाललंय ना तर व्हेलॉसिटी अशी असते टँजेन्शियल. हे का इथून इथं आला. आता B इकडे चाललाय ना का टँजेन्शियल व्हेलॉसिटी. CN हे का टँजेन्शियल व्हेलॉसिटी. समजली? व्हेलॉसिटी नेहमी टँजेन्शियल असते. व्हेलॉसिटी नेहमी काय असते? टँजेन्शियल. मग याला नाव देऊत आपण. याला काय नाव देऊ रे मी? तुमच्या मनावर देऊ आपण. याला नाव देऊ आपण काय? एक मिनिट. V1. याला काय नाव देऊत? V1. याला इकडच्याला काय देऊत? तर तुम्ही म्हणाल सर V2 द्या. आणि इकडच्याला C3 ला काय देऊत? V3 द्या. आलं? म्हणजे V1, V2 अँड V3 बी द व्हेलॉसिटीज ऍट हायएस्ट पॉइंट, ऍट लोवेस्ट पॉइंट अँड ऍट मिडल पॉइंट. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण नाही? इथपर्यंत काय अडचण नाही. ठीक आहे. चला तर मग माझं म्हणणं काय बघा आता. तर मित्रांनो माझं म्हणणं आता याच्यात असं आहे, वेट कुठे आहे रे? वेट ए पॉइंट. आपण आता फक्त हायएस्ट पॉइंट कडे बघूया आपण. हा ठीक आहे. वेट कुठे आहे? तर तुम्ही म्हणाल सर वेट नेहमी डाऊनवर्ड असते. मी एक वेगळा कलर घेऊ का? ठीक आहे. एक वेगळा कलर घेतो. निळसर कलर घेतो. बघा बरं वेट वेट दाखवू आपण. आपल्या सोडून याला. यस दिसला वेट. वेट कोणीकडे यायलाय? तर खाली यायलाय. याला काय लिहू मग? तर तुम्ही म्हणाल सर याला तुम्ही mg लिहा. काय लिहा? वेट. वेट खाली यायलाय. आता मला सांगा वेट जर खाली येत असेल तर सेंट्रिपिटल फोर्स कुठे रे? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. तर तुम्ही म्हणाल सर सेंट्रिपिटल फोर्स हा जो आहे हा पण खाली येत असेल. एक मिनिट. यस बर. सेंट्रिपिटल फोर्स कोण देऊ लागलंय? तर हो का हा जो आहे याला म्हणायचं टेन्शन. काय म्हणायचं याला? टेन्शन. आणि याचं नाव आहे T1. याचं नाव काय देऊ आपण? टेन्शन. ठीक आहे. तर टेन्शन ताण आहे. ताण बरोबर आहे. ताण. ताण काय करतोय त्याला? हे करतोय म्हणजे mg आणि टेन्शन. आता बी मध्ये बघा बरं पॉइंट बी ला तर तुम्ही सांगाल की याचं वेट कुठे आहे? तर तुम्ही सांगाल की सर याचं वेट इथं आहे. बरं तुम्ही म्हणाल आता एक मिनिट, कोणाला ऑब्जेक्शन असू शकतंय की सर हे तुमचं ठीक आहे की mg याचं वेट कुठं असतंय? व्हर्टिकली डाऊनवर्ड. याचं पण वेट कुठं आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणून इथं पण काय लिहिलंय रे मी? इथं पण एक मिनिट सॉरी, इथं पण काय लिहिलंय? mg. इथं पण mg लिहिलंय व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग तुम्ही इथं टेन्शन खाली का घेतलात? तर एक गोष्ट तुम्हाला ऑब्झर्व केली असेल, सर्व मुलांना माहिती आहे बघा की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटरकडे जाणारा फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटरकडे. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स किती स्वरूपात असतो? तर 4 स्वरूपात असतो. एक पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स,
तिसरा आहे फ्रिक्शनल फोर्स आणि चौथा आहे टेन्शन. मग या केसमध्ये कुठं आहे टेन्शन प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स, म्हणून तो कुणीकडे जातो, कुणीकडे जातोय या पॉईंटकडे, ए पॉईंटकडे जर बघितला तर सेंटरकडे जातो. आता बी पॉईंटकडे बघा बरं, बी पॉईंटकडे बघा बरं, तर तुम्ही म्हणाल सर बी पॉईंट सेंटरकडे जातोय म्हणजे T2 इकडे असेल, आहे का? कोणाला याच्यात अडचण आहे सांगा बरं, म्हणजे हे कळालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजासहजी कळून जातील. बघा अजून एकदा या डायग्राम मध्ये काय शिकलो आपण, तर मित्रांनो या डायग्राम मध्ये आपण असं शिकलो की एक एक दगड आहे किंवा एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ज्याच्यात पॉईंट ए बी आणि सी आहेत. ए हायेस्ट पॉईंट, बी मिडल पॉईंट, सी सॉरी बी लोवेस्ट पॉईंट आणि सी मिडल पॉईंट. V1 V2 आणि V3 हे त्यांच्या व्हेलॉसिटीज आहेत. त्याच्यानंतर इक्वेशन बघा बरं, mg आणि T1 ए साठी बघा बरं कुठे आहेत, आणि mg आणि T2 बी साठी बघा बरं कुठे आहेत. ठीक आहे, आला अडचण नाही काहीच. ओके, याच्यावरून दोन इक्वेशन सांगा बरं मला, याच्यावरून दोन इक्वेशन सांगा. इक्वेशन लिहू का मी, इथं लिहितो जरा. फॉर पॉइंट ए पॉइंटला गृहीत धरून इक्वेशन सांगा मला. हा, तर तुम्ही म्हणाल सर खूप सोपं आहे, mg, एक मिनिट हा, मी जरा हे राईटअपच करतोय, खोडतो मी, असं नाही लिहिता येत व्यवस्थित. हा, इथं लिहितो बघा, काय mg प्लस, तुम्ही डायग्राम कडे बघा फक्त, mg प्लस T1 is equal to mv square divided by r. mv square divided by r. ओके ओके, हा पहिला इक्वेशन आलं का रे, इक्वेशन नंबर 1 आलं का? यस शुभांगी, बघा बरं, यशस्वी दिसतंय, इक्वेशन वरूनच दिसतंय का नाही तुम्हाला? यस, काय mg प्लस T1 हे दोन्ही मिळून आपल्याला काय मिळतोय बघा ना, मी स्पॉटलाइट करून दाखवतो. mg आणि T1 ची बेरीज केली, mg आणि T1 ची बेरीज केली, ओके, mg आणि T1 ची बेरीज केली तर काय व्हायलंय सेंट्रिपिटल फोर्स. आता दुसरं इक्वेशन सांगा बरं, पॉइंट बी ला गृहीत धरून, तर पॉइंट बी कडे बघा तुम्ही. आता पॉइंट बी कडे बघून आपण इक्वेशन्स गृहीत धरूया. तर पॉइंट बी कडे बघितल्यावर असं कळतंय की T2 मधून काहीतरी वजा करायचंय, काहीतरी वजा म्हणजे काय करायचंय, mg वजा करायचं. एक मिनिट, कॅपिटल झालंय ते, mg वजा करायचंय, तर काय मिळेल मग, mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आलं, तर मग आता व्ही स्क्वेअर आहे बरं का, ते V2 नाहीये. हा, ठीक आहे, मी घेतोय डिजिटल पेन, उद्यापासून तर डिजिटल पेन न घेणार आहे लेक्चर. म्हणजे काय तुम्हाला, म्हणजे असं क्लिअर कट, मी जसं फळ्यावर लिहितो तसं ते तुम्हाला दिसायला चालू होईल. ठीक आहे, अजिबात अडचण येणार नाही. mg प्लस T1 इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर आणि T2 मायनस mg इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर. मग आता इथं कोणता व्ही येईल रे, तर V1 स्क्वेअर येईल. इथं कोणता येईल तर V2 स्क्वेअर येईल. हे कळण्याची मॅच्युरिटी आहे तुमच्याकडं. ठीक आहे, इथं काय mv1. ठीक आहे, हे कळाला पॉईंट सगळा. आता मी आपण काय दुसरी स्क्रीन घेतो. ठीक आहे, ओके, चला मी दुसरी स्क्रीन घेतोय. ओके, चलो, दिसते आता स्क्रीन. हे बघा, VCM ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटेशन, VCM ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटेशन. मग आता वाचा बरं, VCM म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ड्यू टू अर्थ्स ग्रॅव्हिटेशन. मग आता एक 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 ओळ वाचू आपण. व्हेन अन ऑब्जेक्ट ऑफ मास m tied at one of the end string and wheeled in vertical circle, एक मास घेतला, एक छोटासा दगड वगैरे काय जे घेतलाय आणि व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरवतोय, त्यावेळेस काय होतंय, त्यावेळेस ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशन व्हेलॉसिटी अँड टेन्शन, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी अँड टेन्शन मे गेट व्हॅरी. म्हणजे मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की बाबांनो मला दोनच गोष्टी काढायच्या, हायेस्ट पॉइंटला, लोवेस्ट पॉइंटला आणि मिडल पॉइंटला, एक तर व्हेलॉसिटी आणि एक तर टेन्शन. ठीक आहे, हे का आता सांगितलेलं पण आहे. टॉपला काय मॅक्झिमम असते रे, तर तुम्ही म्हणाल की टॉपला व्हेलॉसिटी आणि टेन्शन मिनिमम असते. कारण बघा ना, तुम्ही रोलर कोस्टर बघितलेत का, म्हणजे असं फिरते, असं हे फिरते बघा येऊन,
असं वर जाताना स्पीड कमी होते आणि मग खाली येताना स्पीड जास्त होते. याचा अर्थ व्हेलॉसिटी आणि टेन्शन हे खालच्या खाली जसं जसं खाली येऊ आपण म्हणजे बॉटमला किंवा मग आपण टॉप बॉटम म्हणा किंवा हायेस्ट अँड लोएस्ट म्हणा, त्याच्यावेळेस मॅक्झिमम होते आणि हे होते. दस द मोशन ऑफ बॉडी इज नॉन युसीएम. ओके, नॉन युसीएम आहे कारण एकदा व्हेलॉसिटी कमी व्हायली आहे, एकदा जास्त व्हायली आहे. व्हेलॉसिटी कमी आणि जास्त व्हायली आहे म्हणजे युनिफॉर्म असेल का नॉन युनिफॉर्म असेल, तर तुमचं उत्तर आहे सर नॉन युनिफॉर्मच असेल. तर तुमचं उत्तर आहे सर नॉन युनिफॉर्म. तर ह्या काय म्हणायचं, रोलर कोस्टर. रोलर कोस्टर माहितीये का? रोलर कोस्टर माहितीये का रे तुम्हाला? आहे का नाही? नसेल माहित तर सांगतो मी रोलर कोस्टर काय असते. हो काही असं नाही? ठीक आहे, रोलर कोस्टर बघा कसं असतं. हो काही असं. हा, तर तुम्ही रे त्या सर्कस मध्ये बघत नाही का? सर्कस मध्ये पाहिलं असेल तुम्ही. हो का या अशा गाड्या असतात तिथं आणि ह्या गाड्या अशा मूव्ह होतात. या गाड्या अशा मूव्ह होतात. हो का असं जाऊन आपल्या जत्रे वित्रेमध्ये आता इतकं नसतंय हे, अशा एकदम व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरून येतात. तुम्ही पिक्चर वगैरे मध्ये बघता बघा, असं बेल्ट वगैरे लावून बसलं जातं आणि सई असं वर कडून इकडं खाली जातं. मग यस, बरोबर आहे. तर यस, हा ठीक आहे. मग आता तुम्हाला कळत असेल की याच्यामध्ये काय होतंय रे, याला माहिती रोलर कोस्टर. जसं 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 तुम्ही इकडे वर जाल तसं तसं व्हेलॉसिटी कमी होते आणि जसं जसं खाली याल तसं तसं व्हेलॉसिटी वाढते. ठीक आहे, तर लेट्स कॉन्सन्ट्रेट. बघा बरं, यस, इथं बघा आपल्याला आजच्या दिवशी एवढंच बघायचंय. बघा बरे, दोन इक्वेशन दाखवणार आहे मी. खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हे बघा, मी आता डबल सांगणार आहे इथं. ते तिथं सांगितलं, आता आपल्याला नोट्स मध्ये सांगणार आहे. एक सर्कल दिसतंय, त्या सर्कल मध्ये हे कसं आहे रे, इथं दिसतंय बघा स्पॉटलाइट, अँटी क्लॉकवाईज फिरायले. ओके, त्याच्यानंतर ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट कडे जरा लक्ष द्या. ए पॉइंट हायेस्ट पॉइंट, बी पॉइंट लोएस्ट पॉइंट, सी पॉइंट मिडल पॉइंट. V1 ही व्हेलॉसिटी ऍट ए पॉइंट, V2 व्हेलॉसिटी ऍट बी पॉइंट, V3 व्हेलॉसिटी ऍट सी पॉइंट. जरा ये जो मास आहे त्याचं वेट कुणीकडे आहे, तर तुम्ही म्हणाल सर खाली आहे. आणि त्याचं टेन्शन पण कुणीकडे आहे, तर टेन्शन प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स. त्याच्यामुळे काय होतंय, टेन्शन प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. ओके, टेन्शन आलं इथं. ठीक आहे, चलो आता बी बी पॉइंट जवळ बघा बरं. बी मॉलिक्युलचं वेट कुणीकडे आहे किंवा बी पॉइंटचं वेट कुणीकडे आहे, खाली आहे. आणि टेन्शन इकडे आहे. टेन्शन तर नेहमी सेंट्रिपिटल कडे म्हणजे सेंटरकडेच असणार, तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग आता बघा बरं, इथं काय काय लिहिलंय. इथं 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 वाचा तुम्ही, इथं वाचू शकता. इथून एवढ्यात काय लिहिले बघा बरं. ए बी सी काय काय लिहिले, V1 V2 V3 काय काय लिहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर T1 आणि टेन्शन, T1 आणि T2. T1 कुठे आहे रे टेन्शन, तर तुम्ही म्हणाल सर हायेस्ट पॉइंटला आहे. आणि T2 कुठे आहे, लोएस्ट पॉइंटला. जरा इक्वेशन कडे माझ्या मते लक्ष द्या तुम्ही. आता इक्वेशन कडे फॉर एक्झाम्पल, या पॉइंट ए वरून हे इक्वेशन लिहिले का नाही बघा बरं. लिहिलंय का बघा, काय लिहिलंय तिथं, T1 प्लस mg इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स mv1 स्क्वेअर. कारण मी फक्त विचार कोणाचा करतोय रे, मी फक्त पॉइंट एचा विचार करतोय. मग म्हणल्यावर व्हेलॉसिटी काय घ्यावं लागेल, V1 घ्यावं लागेल. ठीक आहे, तर का आपण काय करू माहितीये का, T1 ची किंमत काढू आपण. T1 ची, तर mg कशात आहे इथं, एक मिनिट स्पॉटलाइट घेतो मी. mg कशात आहे इथं, तर तुम्ही म्हणाल बेरजेत, इकडे जाऊन वजा बाकी. इक्वेशन 1 आलं का, इक्वेशन 1 आलं, अजिबात टेन्शन नाही राहिलं. इक्वेशन 1 आलं. ओके, चला जरा पॉइंट बी कडे बघा बरं रे, जरा पॉइंट बी कडे बघा. हा, तर याच्यावरून हे इक्वेशन काय लिहिले बघा बरं तुम्ही, पॉइंट बी. T2 मायनस mg इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवायडेड बाय आर. पण व्ही कोणता घेऊ मी, तर तुम्ही म्हणाल की सर V2 घ्या. काय घ्या, V2 घ्या. घेतलं V2. हा, तर त्याच्याहून T2 काय येईल मग, हा स्पॉटलाइट दाखवतो तुम्हाला मी. T2 काय येईल मग, तर तुम्ही म्हणाल सर हे मायनस mg आहेत ना, इकडे जाऊन काय होते रे, प्लस mg. काय होते ते, प्लस mg. म्हणजे mv2 स्क्वेअर डिवायडेड बाय आर प्लस mg. म्हणजे इक्वेशन किती आले मित्रांनो, 2 इक्वेशन आले. ठीक आहे, ओके, 2 इक्वेशन आले. चला पाहूया बरं आपण. हा, चेक करा.
दोन इक्वेशन चेक करा आता. इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2, धिस इज इक्वेशन 1, धिस इज इक्वेशन 2. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. हे आजपर्यंत म्हणजे आजच्या लेक्चर मध्ये मला एवढे दोन इक्वेशन आले की याचं ऑपरेशन फटाफट आपल्याला नंतर करता येईल. पण हे इक्वेशन कसे आले तुम्हाला कळालं का? ओके, ये प्लीज रेस्पॉन्ड. ओके, थैंक यू यशस्वी. तो कुछ तो समझ में आ रहा है भाई. शुभांगी, ग्रेट. ओके, अजून कोणी मुलांपैकी कोणीच रेस्पॉन्स नाही करत बघा. शिवकन्या, ओके. मी काय केलंय, तुम्ही थोडस जास्त लक्ष द्यावं म्हणून मी चॅट जो आहे चॅट, तर तो चॅटिंग मध्ये मी काय केलंय, चॅट फक्त यू कॅन चॅट विथ ओनली मी होस्ट, बरोबर आहे. तुम्ही एकूण एकाला चॅटिंग नाही करू शकत त्याच्यात. ओके, लहान है, समझ में आ रहा है कुछ तो? ठीक है, कोई दिक्कत नहीं है. ठीक है, विशाल, आर यू देयर? आर यू देयर? हा, येस. ओके, तर काही मुलांचं कसं असतं माहितीये का,